नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर बेधडक आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. काँग्रेसला सोडचिठ्ठी तर वंचितची कोणाशी गट्टी? कारण वंचित बहुजन आघाडीचा एमआयएम सोबत काडीमोड झाल्यानंतर आता काँग्रेसची सुद्धा सूत जुळण्याची शक्यता पूर्णपणे मावळली. कारण आज वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसशी जवळपास काडीमोड जाहीरच करून टाकलाय. काँग्रेस पाठोपाठ एमआयएमनं सुद्धा प्रकाश आंबेडकर यांच्यावर हट्टीपणाचा आरोप केला. काँग्रेस सोबत गेलो तर राष्ट्रवादी सोबत नको, आम्ही जागा देऊ, इतक्याच जागा घ्यायच्या, नाहीतर मग तुम्ही दलितांचे किंवा उपेक्षितांचे विरोधक, अशा प्रकारचे आरोप वंचितच्या काही नेत्यांकडून होऊ लागलेत. आणि या सगळ्यामध्ये खरं तर सातत्यानं संघपरिवार आणि भाजप शिवसेना यांच्या विरोधाचे सूर आळवत असताना वंचितला एमआयएमही बरोबर नकोय आणि काँग्रेसही बरोबर नकोय. अर्थात याचे परिणाम सुद्धा प्रकाश आंबेडकर आणि वंचित यांना माहिती आहेत. त्याचा फायदा थेट भाजप शिवसेनेला होऊ शकतो. पण हे सगळं माहीत असूनही प्रकाश आंबेडकर या दोनही पक्षांच्या पासून का नेमके दुरावलेत? एमआयएमची कोणाशी कट्टी आहे त्यापेक्षा एमआयएमची कोणाशी बट्टी आहे याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगू लागले. याचबद्दल आज आपण बोलणार आहोत. काँग्रेसला सोडचिठ्ठी आणि वंचितची कुणाशी गट्टी. आपल्यासोबत आहेत वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे, बहुजन आघाडीचे वंचित बहुजन आघाडीचे ते प्रवक्ते आहेत डॉक्टर राजू वाघमारे. पुढच्या काही वेळात आपल्यासोबत सहभागी होतील चर्चेत अशी अपेक्षा आहे. भालचंद्र शिरसाट आहेत भाजपचे प्रवक्ते. मनोज संसारे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते नागपूरहून या चर्चेत सहभागी होत आहेत. राजकीय विश्लेषक संजय भोकरे आहेत आणि लोकमतचे संपादक चंद्रशेखर दळवी आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत नेमकं काय सांगितलं काँग्रेसबद्दल आणि स्वतःची भूमिका कशी स्पष्ट केली आणि याला काँग्रेस राष्ट्रवादीपैकी राष्ट्रवादीकडून कशा प्रकारचं प्रत्युत्तर मिळालंय तेही पाहूयात. त्यांच्या लक्षात असं आलं की वंचित बहुजन आघाडीची जी एक भीती बीजेपीला आहे त्याचं एक्सप्लॉयटेशन चाललेलं आहे आणि त्या एक्सप्लॉयटेशनमध्ये आपल्याला सिक्युअर्ड कसं करता येईल या दृष्टीने वरची मंडळी लागलेली आहे. आणि तोच खेळ आम्हाला महाराष्ट्राच्या बीजेपी बरोबर चाललेला दिसतोय. तेव्हा आमचा फुटबॉल होऊ नये या विधानसभेमध्ये, म्हणून आम्ही आता युती करण्याच्या इच्छेमध्ये नाही. गणपती विसर्जनानंतर आमची यादी आम्ही असताना जाहीर करू. मला वाटते प्रकाश आंबेडकरजी जनतेच्या दिशाभूल करत आहे. लोकसभेमध्ये ते वेगळं निवडणूक लढले होते, त्यांना आघाडी नकोच आहे. नुसता वर्तमानपत्रामध्ये मी इतका जागा देतो, ही मोलत देतो, हे नुसतं बोलत राहत आहे. त्यांना वेगळंच लढायचं आहे. आणि आत्ता महाराष्ट्राच्या जनतेला कळून सुटलेलं आहे कुठेतरी यांच्यामुळे मतविभाजन होते, त्याचा फायदा सेना भाजपला होत आहे. तेव्हा आपण पाहिलं प्रकाश आंबेडकरांचा दावा काय आणि त्याला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर काय. आपण सिद्धार्थ मोकळे यांच्यापासून सुरुवात करूयात. सिद्धार्थ, काय नेमकं होतंय वंचितचं? म्हणजे एकतर राजकीय गणिताची खूप चांगली भाषा खरं तर प्रकाश आंबेडकर यांना कळते, पण आता तर जे काही गणित दिसतंय ते सगळं वजाबाकीचंच गणित आहे. सगळ्यांशीच कट्टी. मग गट्टी कोणाशी? कसं आहे, खूप चांगला प्रश्न तुम्ही निवडला आहे. मी कार्यक्रमाला येताना माझ्या फेसबुक पेजवर ही पोस्ट टाकली की मी या चर्चासत्राला जातो IBN लोकमतवर आणि हा विषय आहे. तर अनेक कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी तिथे खाली स्वतः कमेंट दिल्यात की वंचितची गट्टी ही मतदारांशी आहे, इथल्या वंचित बहुजन समाजाशी आहे, इथल्या शोषित वर्गाशी आहे. त्यामुळे आमची गट्टी थेट पद्धतीने यांच्याशी एक क्लिअर आहे. राजकीय गणिताच्या बाबतीत जर म्हणाल तर जो पक्ष जो नेता या वंचित बहुजन समाजाच्या हक्काधिकारावर गदा आणून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतोय त्या प्रत्येकाशी आमची कट्टी आहे. त्याच्यासोबत आम्हाला जायचं नाहीये. काँग्रेसने आणि भाजपने जो काही आता साठालोट्याचा राजकारणाचा सगळा प्रकार इथे सुरू केलेला आहे आणि ज्या पद्धतीनं टांगती तलवार ठेवून कारवाईची काँग्रेसला सगळं भरती करून घेण्याचं काम भाजपकडनं चालू आहे.
भाजपच्या विरोधात आम्ही लढतोय असा सगळा आव आणून काँग्रेस जी काय भाजपला पुन्हा मदत करते, तर हा सगळा खेळ आमच्या लक्षात आलाय आणि हे सगळं शेवटपर्यंत झुलवत ठेवायचं आणि युती आघाडी करायची नाही हे काँग्रेसचं एकूण सगळं लक्षण आमच्या लक्षात आल्यामुळे आज आम्ही थेट पद्धतीनं जाहीर केली भूमिका की आम्ही काँग्रेससोबत युती आघाडीसाठी आता काही थांबणार नाही. या ठिकाणी गणेश विसर्जनानंतर भाजप सरकारच्या विसर्जनासाठीची पहिली यादी आम्ही या ठिकाणी जाहीर करणार आहोत, हे बाळासाहेबांनी जाहीर केलंय. पण मला एक सांगा, म्हणजे MIMला जागा किती द्यायच्या तुम्हीच ठरवणार, काँग्रेसला जागा किती द्यायच्या हे तुम्हीच ठरवणार, राष्ट्रवादीला जागा किती द्यायच्या हे सगळं तुम्हीच ठरवणार. नाही, हे फक्त म्हणजे आम्हीच लोकांना ठरवणार असं बाकी असतं. राजकीय पक्षांना बरोबर हे घ्यायचं जर तर असं त्यांना असतं ठरवायला काही मिलिंदजी, तर संधी आहे का चर्चाच नाही? झाली नसती. आम्हीच ठरवणार असं जर असतं तर चर्चाच झाली नसती. ओवेसी साहेब पुण्याला आलेच नसते, एकमेकांना पत्रव्यवहार झालाच नसता. हे दोन्ही बाजूने ठरवलं जातं, ही चर्चा होतीये. मात्र जे चित्र सातत्याने रंगवलं जातंय ना की वंचित फक्त ठरवतंय किंवा काय करतंय, तर असं नाहीये. वस्तुस्थिती इथल्या मतदारांना माहितीये. मला वाटतं माध्यमांनी सुद्धा ती जाणून घ्यावी की बाळासाहेबांकडनं दरवेळेला प्रस्ताव ठेवला गेला काँग्रेसकडे, दरवेळेला आम्ही आमच्या बाजूने माणसं पाठवली, बोलणी केली, मात्र काँग्रेसकडनं ताटकळत ठेवण्याची जी भूमिका घेतली गेली, टाइम किलिंगची जी भूमिका घेतली गेली, ती आम्हाला यावेळेला परवडणार नाहीये. त्यामुळे आम्हाला आता वेळेत कामाला लागावं लागणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात आली आमच्या की काँग्रेस काही लढाईच्या स्थितीत नाहीये. काँग्रेस आता स्वतःवरची कारवाई थांबवण्यासाठी सगळ्या प्रयत्नात आहे. त्यांच्याकडे ना नेते राहिलेत, ना कार्यकर्ते राहिलेत, ना कुठलं पार्टी स्ट्रक्चर राहिलेलं आहे. आणि त्यातही त्यांच्यासाठी आपण वेळ का वाया घालवायचा हा प्रश्न आमच्या समोर आहे. त्यामुळे आम्ही आता आमची भूमिका जाहीर केलेली आहे. पण मग म्हणजे महिन्याभरापूर्वीची स्थिती वेगळी होती, कारण तुम्ही 140 जागा देऊ केल्या आम्हाला होत्या काँग्रेसला. आम्हाला होप होते की हे किमान आता तरी गेअरअप होतील आणि हे मानसिकता बनवतील लढायची. मात्र ज्यावेळेला आमची खात्री पटली की हे लढण्याची मानसिकता नाहीच आहे, मात्र जो कोणी भाजपच्या विरोधात ठामपणे उभा राहू पाहतोय वंचित बहुजन आघाडीचा पक्ष, तर त्याला सुद्धा आपण टाइम किलिंग करून लूज करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं होतोय, हे लक्षात आल्यामुळे आम्ही आमची भूमिका या ठिकाणी ठामपणे आज जाहीर केलेली आहे. बरं, आपल्यासोबत मनोज संसार आहेत. मनोजजी, काय नेमकं वंचितचं होतंय? म्हणजे यांना भाजप शिवसेनेच्या विरोधात सगळ्यांना बरोबर घ्यायचं तर आहे, पण प्रत्यक्षात जेव्हा एकत्र बसून निर्णय करण्याची वेळ येते तेव्हा मात्र असं वंचितचं होतंय की कोणीच बरोबर नको, आम्ही एकटेच लढणार. कुठे नेमकी अडचण आहे? नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ही सातत्याने काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा समविचारी पक्षाबरोबर निवडणुकीमध्ये आघाडी करण्याची भाषा करते. परंतु लोकसभेच्या निवडणुकीपासून आपण पाहिलं आहे की जनतेमध्ये एक असा मेसेज द्यायचा की आम्ही पुरोगामी विचारांच्या पक्षांसोबत जायला तयार आहोत, परंतु पुरोगामी विचारांचे असणारे पक्ष हे आम्हाला महत्त्व देत नाहीत, आमच्याशी नीट चर्चा करत नाहीत, असं म्हणून टाइम किलिंग करायचा आणि मग स्वबळावर पुन्हा निवडणूक लढवण्याची भाषा जाहीर करायची. जर लोकसभेमध्ये हे घडलं असेल तर विधानसभेमध्ये आधीपासूनच खरं म्हणजे या तयारीला सुरुवात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी करायला पाहिजे होती आणि तशीच सुरुवात काँग्रेसकडनं देखील व्हायला हवी होती. परंतु आपण पाहतोय की या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला 40 जागा दिल्या, नंतर ते 144 जागेवर येतात आणि आज असं म्हणतायत की काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा महाआघाडी टाइम किलिंग करते आहे. मला असं वाटतं की यांनाच या राज्यामध्ये शिवसेना BJPला मार्ग मोकळा करून द्यायचा आहे आणि हा मार्ग मोकळा करून देण्यासाठी हे स्वबळावर लढण्याची भाषा करतात. मनोजभाई, तुमची अवस्था झालेली बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते बनून तुम्ही या ठिकाणी हे जे काही बोलतायत ना, तर मुळात पहिले सविस्तर माहिती घेत चला, सविस्तर माहिती घेत चला आणि तथ्यांवर बोलत चला. नाही तेवढं मी 35 वर्ष तथ्यांवर बोलत चला, सत्य काय ते बघत चला. उगाच आता मागच्या वेळेला तुम्ही राष्ट्रवादीसाठी काम केलं, ज्या सचिन अहिरच्या मागे तुम्ही फिरत होता ते सचिन अहिर सेनेत गेले, तरी तुम्हाला अजून जाग येत नाही. अख्खी राष्ट्रवादी खाली झाली, भाजपमध्ये जाऊन बसली आणि तुम्ही काय राष्ट्रवादीचं तुंतुना वाजवता इथे येऊन. राष्ट्रवादीचा सगळा जो काही क्राऊड होता तो सुद्धा गेलाय, नेताही गेलाय, कार्यकर्ता गेलाय. काय कुणाची ओझी वाहत आहे? अहो मनोज भाई, कुणाची ओझी खांद्यावर वाहत आहे ते जरा लक्षात घ्या. हसं करून घेऊ नका, माझी विनंती तुम्हाला, हसं करून घेऊ नका. स्वतःच बाबासाहेबांच्या स्वतःच भरपूर करून घेतलंय, आणखी असं करून घेऊ नका. आता आणखी असं करून घेऊ नका तुम्ही महाराष्ट्रात स्वतःच. लोकांची ओझी वाहणं बंद करा.
हे आणि पालखीचं मोदी भोई साहेबांच्या होऊन लोकांची ओझी वाहनं किंवा बंद करा भाजपाच्या आता. असणाऱ्या कधीतरी जो त्यांच्या पक्षात आहे ना स्वाभिमान नावाचा कार्यपद्धतीवर शब्द टीका केली त्याला की तो जागा. देशद्रोही होतो. जो पक्षाच्या तसं नावात आता स्वाभिमान शब्द त्याला दलित जागा. समाजामध्ये आंबेडकरी मनोज समाजामध्ये समदारेजी, सुद्धा हे झालेलं जो आहे स्वाभिमान शब्द की आहे, बाळासाहेबांची त्याचा बाजू जरा घेतली की जागा तो आणि हे लोकांची आंबेडकरवादी ओझी वाहनं बंद आणि करा आता ही अंमली. बाळासाहेबांच्या ही अंमली करण्यात काही विरोधामध्ये अर्थ सत्य नाहीये. मांडलं की बंद तो करा ही आंबेडकर अंमली. विरोधी किंवा आंबेडकरी नाही भाई, विचाराशी अहो, द्रोह हे करणारा अशा मला पद्धतीने वाटतं येऊन हे ना उगाच कुठंतरी काहीतरी बंद झालं बडबड पाहिजे. करायची आणि आरोप प्रत्यारोप भाई, करायची माझा याचा अर्थ विचारांचं नाहीये. भाई, तुम्ही मतदानाचं बोलता विभाजन बोलता- न होता भाई, या एकच सेकंद. ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये मनोज भाई, एकच मनोवादी, सेकंद. जातीयवादी भाजपा शिवसेनेला रोखण्याचा प्रयत्न हो, ते हा त्यांना रोखण्यासाठी शिवसेनेत गेलेत ना सन्माननीय तुमचे. बाळासाहेब तुमचे नेते आंबेडकरांनी त्यांच्याच केला मागे तुम्ही पाहिजे. फिरत होता 4 आणि तो महिन्यापूर्वी. ते जाणीव ते बुजून सचिन आहे टाळतायत. शिवसेनेला रोखायला असं शिवसेनेतच समस्त गेले. महाराष्ट्रातल्या अरे हे आंबेडकरी मनोज भाई, जनतेच्या लक्षात आता हे बंद चाललेलं करा ही आहे. नाटकं लक्षात आता. घ्या. मनोज भाई, सगळ्यांना मला कळून चुकलंय काय तुमचं नाही वास्तव नाही आहे. सिद्धार्थ, एकच सेकंद. मनोज भाई, नाही, तुम्ही नाही, बोलता बोलता नाटकं एका बंद गोष्टीचा करा. उल्लेख तुमचा केला. खरा चेहरा काय झालं संभाजी भिडेचं. संभाजी भिडेला भिडेचं ultimatum काय झालं देणारे सगळ्यांना तुमचे माहिती नेते आहे. काय करतात? मनोज भाई, माहितीये काय झालं, कुठं काय संभाजी होणार आहे? भिडेला अटक झाली का? तुम्ही जे काही हे प्रवक्तेपद मिरवताय ना नाही, राष्ट्रवादीचं तुम्ही जे हे करताय, पालखीचं भोवणं बंद भावनिक करा. लोकांचा- लोकांची सिद्धार्थ, ओळख एकच बंद मिनिट. करा. सिद्धार्थ, एकच भावनेशी मिनिट. खेळताय. मनोज भाई, तुम्ही आता आंबेडकरवादाला बोलता एका बोलता वेगळं असा वळण उल्लेख देताय. केलात. रिपब्लिकन भाई, तरी अहो हे बंद करा हो मनोज भाई. सगळ्या महाराष्ट्राला माहितीये काय बरं, वस्तुस्थिती सिद्धार्थ, एक तुमची प्रश्न पण आणि विचारू का तुमच्या मी? सगळ्या पक्षाची पण. मी एक प्रश्न विचारू का? विचारा. मनोज भाई, माझा एक प्रश्न आहे. तुम्हाला मनोज भाई, येणाऱ्या तुम्हालाच प्रश्न विधानसभेमध्ये विचारतोय मी. सांगेल. माझा तुमची प्रश्न आकडेवारी असा आहे, लक्षात येईल, तुम्ही तुम्ही बोलता किती बोलता मतदान मगाशी एक घेताय. आरोप केलात हवेत राहू वंचितवर. नका. आंबेडकरी जनता ज्यांना डोक्यावर घेते ती त्यांना धडा देखील शिकू शकते. बरं, हो, ठीक तुम्हाला आहे. शिकवलंय चांगलं, मनोज भाई, लक्षात ठेवा तो. मगाशी बोलता बोलता तुम्ही एक आरोप केलात की जे आंबेडकर विरोधी भूमिका घेतात किंवा जे आंबेडकरांच्या विधानावर टीका करतात किंवा त्यांच्या भूमिकेशी असहमती व्यक्त करतात ते दलित विरोधी असं म्हटलं जातं किंवा असा प्रचार केला जातो, असा एक आरोप केलात. सिद्धार्थ, हा आरोप केवळ आत्ता मनोजभाईंनी केला आहे असं नाही, तर या चळवळीशी संबंधित जे वेगवेगळे लोक आहेत किंवा सोशल मीडियात सुद्धा ही अशा प्रकारची चर्चा होते की प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेच्या विरोधी भूमिका घेतली किंवा त्यांच्या भूमिकेवर टीका केली किंवा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं की तुम्ही भाजप शिवसेनेला मदत करणारे आणि दलित विरोधी. बेसिकली काँग्रेसनं सेट केलेला जो आहे ना, जो काँग्रेस सोबत जाणार नाही तो भाजपाची बी टीम. आता असा आम्ही काही कुठला नरेटिव्ह सेट केलेला नाहीये. ज्या ठिकाणी आम्हाला किंवा आमच्या कार्यकर्त्यांना किंवा समाजातल्या लोकांना वाटतं की हे बरं. चुकीचं आणि भाजप सेनेला मदत करणारे आरोप करतायत, त्या ठिकाणी लोक उघडपणे बोलतायत. असं काय प्रत्येक आम्हाला क्रिटिसाइज करणाऱ्या प्रत्येकाला आम्ही तसं बोलत नाही ना. आता अनेकांनी आम्हाला पत्र लिहिली होती, बाळासाहेबांना खुले पत्र लिहिणारे पत्रकार होते. आता आम्ही इतकंच म्हणतोय की तुम्ही कुठे आहात. म्हणजे उदाहरणादाखल मी नाव घेतो, निखिल वागळे. कुठे आहेत वागळे सर आता? का त्यांचं काँग्रेसला पत्र जात नाहीये? का राष्ट्रवादीला पत्र जात नाहीये? शरद पवारांना पत्र लिहिणारे नाही, कुठे आहेत म्हणजे- आता कॉम्रेड्स आमचे? म्हणजे हे तुम्हाला- सगळं आम्ही विचारतो. आम्ही त्यांना म्हणतोय का तुम्ही भाजपची बी टीम आहात, तुम्ही लगेच बरं. सेनेला मदत करता? नाही म्हणत आम्ही. ठीक आहे, पण म्हणजे ते तुम्हाला criticism असं- आम्ही स्वीकारतो. नाही, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की काँग्रेस वेळकाढूपणाची भूमिका घेते, काँग्रेसला तुमच्याबरोबर काही करायचं नाहीये 100% आणि यांना म्हणूनच तुमची काहीच फसगत करायचं होते. नाहीये. ठीक आहे, आपल्यासोबत राजू वाघमारे आहेत. राजू वाघमारे, सिद्धार्थ मोकळे आणि वंचितचा थेट आरोप आहे तुमच्यावर की अहो महिना 2 महिने झाले तुम्हाला 140 जागा सांगून तुमचं काहीच पुढे गाडं सरकत नाही. मग तुमच्याबरोबर कशाला युती करायची, तुमच्याशी कशाला गट्टी करायची? त्यांनी दुसऱ्यांचीच गट्टी करायचा विचार करतायत. म्हणजे मतदारांची तुम्ही म्हटलंय का, माझं असं म्हणणं नाही. बोला बोला राजू वाघमारे. आता कसं आहे माहितीये का मिलिंदजी, हा, एक गोष्ट लक्षात घ्या की सुरुवातीला 40 जागा, नंतर 144 जागा, हम्म. या पद्धतीने एका राष्ट्रीय पक्षाला ज्या पद्धतीने वागवण्याची पद्धत वंचितने वापरली, त्याचा एक खेद व्यक्त करून आम्ही ते सहन करून, कारण समविचारी पक्षांना एकत्र घ्यायचं म्हणून आम्ही ते सगळं सहन करून, आजही आमची भूमिका तीच आहे की कृपा करून वंचितने अशा पद्धतीचे निर्णय घेऊ नये आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जावं. कारण कसं आहे की आपली जर मतं डिवाइड झाली तर बीजेपी शिवसेना निवडून येणार. आता सगळ्यात मला एक गोष्ट पण सांगा, डॉक्टर मला एक गोष्ट सांग, मला बोलू द्या बोला, पूर्ण. बोला. बघा की पूर्णपणे भारतामध्ये बीजेपी शिवसेना विरोधात काँग्रेस पक्ष लढत आहे. हा, संपूर्णपणे त्यांचा पाडाव करण्यासाठी काँग्रेस पक्ष लढत आहे. मग आता तुम्ही मला सांगा की आम्हाला कोणत्या कारणाने वंचित नको असेल? बर. नाही मग नको. पण मग आम्हाला डॉक्टर त्याचं तुम्हाला कारण एक तर प्रश्न द्या. आहे. डॉक्टर तुम्हाला एक प्रश्न आहे वंचितचा, आणि आता लोकही हा प्रश्न विचारायला लागलेत. 1-1.5 महिन्यापेक्षा जास्त काळ झाला तुम्हाला 144 जागांच्या बद्दल बोलणी करायची आहेत, अजून तुमचा काही निर्णय होत नाही, तर त्या पक्षानं काय करावं? अहो पण मग ते हा कट्टी जो- घेतात आता तुमच्याशी. नाही, हा जो निर्णय तुम्ही जे म्हणताय ना,
हा पोरखेळपणाचा प्रकार आहे. 144 जागा वंचित आम्हाला राजू देणार. वाघमारे, पोरखे तुमचा आता पक्ष ऐका. करतोय इथल्या मतदारांसोबत, पोरखेळ तुम्ही करताय तिथल्या महाराष्ट्रासोबत. एक लक्षात घ्या, तुमच्या नॅशनल हेराल्ड पासूनच्या सगळ्या नांग्या भाजपने दाबलेल्या आहेत. तुमचं पी चिदंबरम आज तिकडे जेलमध्ये जाऊन बसलेले आहेत. तुमच्या अर्ध्याहून अधिक नेत्यांची नावं आता इथल्या सहकारी बँकेच्या घोटाळ्यात आलेली आहेत. त्याच्या भीतीपोटी तुम्ही सरळ भाजपमध्ये तुमचे नेते जातात, कार्यकर्ते जातात. हे सांगा, आज महाराष्ट्रामध्ये एकही पक्ष शिल्लक राहिलेला नाही जो सेना, भाजप आणि इथल्या RSS सोबत थेट पद्धतीने भिडू शकेल. आणि जो भिडतोय तो एकमेव वंचित बहुजन आघाडी. त्याला डॅमेज करायचं काम करू नका. राजू तुमच्या वाघमारे राजकीय मी- स्वार्थासाठी इथल्या सिद्धार्थ- महाराष्ट्रातल्या मतदारांना गुमराह करण्याचं काम नका करू वाघमारे. सिद्धार्थ त्यांना मुद्दा पूर्ण करू दे. राजू वाघमारे मुद्दा पूर्ण करा. मी तुम्हाला वेळ देणार आहे, काळजी करू हा, नका. मला बोला. एक मिनिट तुम्हाला विनंती करतो की कृपा करून आम्ही बोलत असताना त्यांना गप्प बसवा. त्यांना बोला एवढं चिडून जाऊ नका खरं सांगितल्यावर. असं आहे ना. शांत घ्या. अहो वाघमारे, शांत काहीतरी घ्या. आपलं आता बोलायचं मला बोलू द्या उगाच ना. आणि चिडून आता जाऊ मला नका आणि हे बोलू जाऊ द्या. नका. अहो, आता बोलू तर द्या. खरं तर राजू तुम्ही आज वाघमारे, तुम्ही तुम्हाला स्टुडिओत 30 पाहिजे सेकंद होते इथे. आता बोलू द्या. हा, बोलू बोला द्या. बोला. राजू वाघमारे, 30 सेकंद. आपल्याकडे 2 पाहुण्यांकडे जायचंय आपल्याला. हो हो. बोला. कसं आहे की काँग्रेसला वंचित नको हा. याचं एकही कारण आम्हाला दाखवा की का आम्ही वंचितला नको घेऊ. जर आम्ही RPIच्या छोट्या मोठ्या गटांना पण एकत्र घेतोय, बर. आम्ही सगळ्या समविचारी पक्षांना एकत्र घेतोय, बर. तर वंचितला न घेण्यामागचं कारण काय? बर, मला ठीक आहे. कारणच कळत नाही. त्याच्यामुळे आपण हा विचारूया. आरोप खोटा आहे की काँग्रेसला वंचित नको आहे. बर, ठीक आहे. आता हे कुठेतरी दलित समाजाकडून सिंपती घ्यायची आणि काँग्रेसला नको आहे म्हणून आम्ही एकटं लढतोय असं करायचं. बर, ठीक आहे. तुमचा हे आता प्रश्न कुठेतरी कळला. बंद आपण झालं पाहिजे. सिद्धार्थच्याकडनं त्याचं उत्तर घेण्याचा प्रयत्न करूयात. पण त्यापूर्वी आपल्यासोबत आणखीन 2 मान्यवर आहेत आणि ज्यांच्याशी वंचितची गट्टी आहे असा सातत्य आरोप होतोय ते भाजपचे प्रवक्ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. भालचंद्रजी, ह्या सगळ्यात तुम्हाला एकीकडे फार बरं वाटलं का हो राजकीय पक्ष म्हणून, की चला काँग्रेस आणि वंचितचं फाटलं, MIMचं तर आधीच फाटलं होतं, आता झाला फायदा या सगळ्या मतविभागणीचा तर तुम्हालाच होणार. निकोप लोकशाहीसाठी सक्षम विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. बर. नेतृत्वहीन, दिशाहीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी जी आजची जी दशा आहे बर. ते पाहता सक्षम विरोधी पक्ष देण्याची त्यांची क्षमता नाही. बर. सरकारमध्ये असताना सत्ताधारी पक्ष हजारो कामं करत असेल तरी त्याच्यात कधी ना कधीतरी काही ना काहीतरी शासकीय प्रशासकीय सुधारणांची आवश्यकता असते आणि या सुधारणा करण्यासाठी विरोधी पक्ष सक्षम असणं आवश्यक आहे. मला वाटतं ही स्पेस भरून काढण्याचा प्रयत्न आदरणीय प्रकाश आंबेडकरजी करतायत. अर्थात निर्णय क्षमताच नसल्यामुळे काँग्रेसला त्यांनी एखादी ऑफर केली असेल, ती बरोबर आहे चूक आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण त्याच्यावरती चर्चा किंवा चर्चेची गुऱ्हाळ आता 220 जागांची काहीतरी त्यांनी ठरवली. हो. भाजप सेनेची लोकसभेची चर्चा 2 तासात संपली होती. त्यांची चर्चा लोकसभेच्या 48 जागांची 2 महिने चालली होती. बर. त्यामुळे नेतृत्वहीन, दिशाहीन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार साहेबांना आता तिकडे कोणी जुमानत नाही अशी परिस्थिती बर. हीच त्याला कारणीभूत आहे. पण असं आहे ना भालचंद्रजी, तुमच्या बोलण्यातनं प्रश्न असे पुन्हा पडायला लागलेत की म्हणजे तुम्ही वंचितचं कौतुक करताय, त्यांचं अभिनंदन करताय, त्यांना शुभेच्छा देताय का तुम्ही आत्ताच विरोधी पक्ष नेते पद त्यांना बहाल करून टाकताय? म्हणजे तुमच्यात ठरलंय की सत्ता तुमची आणि विरोधी पक्ष वंचित असं ठरलंय का तुमच्यात? मला वाटतं मी आत्ताच्या वस्तुस्थितीचं विश्लेषण करतोय. बर. मी काही काँग्रेसला सांगितलं नाही तुम्ही त्यांच्याशी भांडा, भाजपने नाही सांगितलं तुम्ही आघाडी करू नका. हां. आणि काँग्रेसचे नेतृत्व जे काही आहे ते म्हणजे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष आहे की नाही, महाराष्ट्रात अध्यक्ष आहे की नाही, बर. अध्यक्ष म्हणतात माझं कोणी ऐकत नाही, ठीक आहे, पण त्यांनी जर केली असती तर परिस्थिती वेगळी झाली असती. वस्तुस्थितीचं विश्लेषण आणि ग्राउंड रियालिटी, कारण मी रमाबाई नगर, कामराज नगर या घाटकोपरमधील दलित वस्तीमध्ये राहतो, फिरतो आणि मी जे पाहतो बर. ते ते तुम्ही काँग्रेसचं बघता. अस्तित्वच दिसत नाहीये. ठीक आहे. सिद्धार्थ थोडक्यात. वाघमारेंच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे की काँग्रेसला का सोबत घ्यायचं नाही याचं कारण द्या म्हणताना सगळ्यात महत्वाचं कारण आहे की त्यांच्या पक्षाला इथल्या वंचित बहुजन समाजाला सत्तेत बसू द्यायचं नाहीये. त्यांना केवळ मतं घ्यायची जी 70 वर्ष ते घेत आले. दुसरं महत्वाचं कारण आहे की आता हा अख्खा पक्ष ब्लॅकमेल झालेला आहे बीजेपी कडनं. म्हणजे यांना आता लढाईच्या स्थितीतच ठेवलेलं नाही.
माझं उलट म्हणणं आहे बर. की भाजपने जे कारवाईची आधी आश्वासनं दिली होती किंवा जे सांगितलं होतं जनतेला आम्ही यांच्यावर कारवाई करू वगैरे, तर हा. पूर्ण कारवाई का करत नाही? तात्काळ ठेवून त्यांना पक्षात का घेताय? हे बर, जे ठीक साठ्या आहे. लोटाचं राजकारण चालू आहे हा. हे या ठिकाणी दुसरा महत्वाचा मुद्दा, जे साठ्या बरं, लोटाचं राजकारण मी म्हणतो म्हणजे भाजपची बी टीम असल्याचा आरोप काँग्रेस करणार आणि हे लाडे लाडे बोलून आम्हाला ते खरं आहे की काय तुमच्या सारख्यांना असं वाटावं की अरे मग तुम्ही तर खूपच स्तुती करायला लागली, हे वाटावं. हे मुख्यमंत्र्यांपासून यांच्या प्रवक्त्यांपासून सगळ्यांची ही स्ट्रॅटेजी आहे. मात्र एक लक्षात घ्यायचं, 41 लाख वोटर जो आमच्या सोबत लोकसभेला आला होता, आता तो वोट शेअर जास्त असणार आहे. बरं, त्यांना माहिती ठीक आहे आहे. यांच्या साठा लोटाच्या राजकारणात काय करायचं ते. बरं, ठीक आहे. म्हणजे संजय भोकरे सरांच्याकडे जाण्यापूर्वी चक्रधर दळवी आहेत आपल्यासोबत. चक्रधरजी, मला प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला, म्हणजे आता वंचितच्या प्रवक्त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की काँग्रेसला फक्त आमची मतं पाहिजेत, काँग्रेसला आम्हाला सत्ता नाही द्यायची, पण तरी सुद्धा वंचित 140 ते 140 इथपर्यंतच्या जागांची ऑफर देतं, 2 महिने वाट पाहतं. याला नेमकं काय म्हणायचं? म्हणजे वंचितला हे स्पष्ट आहे, असं वंचितचेच प्रवक्ते म्हणतात की त्यांना फक्त मतं पाहिजेत, तरी वंचितला अपेक्षा आहे आणि आता वंचितचा हिरमोड झालाय. नाही, आत्ताच खासदार इम्तियाज जलील यांची प्रेस कॉन्फरन्स झाली, हो. जस्ट ती आत्ता संपलेली आहे. हो, काही मिनिटापूर्वी संपली ती. आणि त्यांनी असं सांगितलं की आमचं आता वंचितशी काहीही बोलणं चालू नाही, माझं बोलणं चालू नाही आणि तिकडे ओवेसी साहेबांचं बोलणं चालू नाही, पण आंबेडकर साहेब म्हणतात की शेवटच्या क्षणापर्यंत आमचं MIM शी बोलणं चालू राहील आणि आम्ही आघाडी करूत. बर, आता हा विसंवाद असल्यानंतर वंचित आणि MIM यांची आघाडी किंवा युती होईल असं वाटत नाही. आणि काँग्रेसच्या बाबतीत म्हणाल तर काँग्रेसनं कधीच कोणत्याही एका नेत्याच्या हातात काहीही राहिलेलं नाही आहे. चर्चेचं गुऱ्हाळ चालू ठेवायचं आणि शेवटपर्यंत समोरच्याला लोंबकळत ठेवायचं, ही काँग्रेसची वर्षानुवर्ष परंपरा आहे. बर, वंचितनं 140 जागा दिल्या तर त्यांच्याशी जर बोलणी केली असती, चर्चा केली असती, एखाद्या 2 बैठका झाल्या असत्या तर त्यातूनही मार्ग निघाला असता. बरं. पण काँग्रेसची बोलणी कोणाशी करायची आणि कधी करायची हाच प्रश्न निर्माण झालेला आहे. बरं. बाळासाहेब असं म्हणतात की मी बोलेल तर फक्त सोनियांजीशी बोलेल, महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याशी मी बोलणार नाही. नाही पण आणि पण मग नाही चक्रधर, महाराष्ट्रातल्या नेत्यांबरोबर अजून सोनियांजीशी चर्चा झाली नाही की महाराष्ट्रात काय करायचंय. बरोबर आहे. कारण की दळवी सर, काँग्रेस तुमचा हा सध्या हा विस्कळीत झालेला पक्ष आहे. बरोबर आहे. दळवी सर, तुमचा हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तोच मी आता पुढे संजय भोकरे सरांकडे घेऊन जातो. संजयजी, तुम्हाला असं नाही वाटत की हा काही प्रमाणात का असेना पण हा प्रकाश आंबेडकर यांचा थोडासा हट्टीपणा आहे? जेव्हा तुम्हाला एखाद्या विशिष्ट विचारसरणीला हरवायचं आहे, पराभूत करायचं आहे, तेव्हा 4 जणांना बरोबर घ्यायला लागतं, स्वतःच्या 2 गोष्टी बाजूला ठेवून पुढे जायला लागतं. आता राज्यात बोलणी करणारच नाही, फक्त केंद्रातच बोलणी करणार, तर हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? आणि हे प्रॅक्टिकली शक्य नाही हे दिसत असतानाही वंचित असाच आग्रह का धरत आहे? कोण बंद करणार? संजय भोकरे सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा बोला. मला आता मी सगळा प्रश्न रिपीट नाही करत. प्रश्न माझा एवढा आहे की राज्यातल्या नेत्यांशी बोलायचंच नाही अशी प्रकाश आंबेडकर यांची भूमिका, बोललं तर फक्त केंद्रात सोनिया गांधींशीच बोलणार, ही थोडी हट्टीपणाची भूमिका नाही वाटत तुम्हाला? नाही, आता कसं झालंय, हट्टीपणाची भूमिका आहे की नाही हा विषयच होत नाही. आता निवडणुका किती जवळ आल्या आहेत ते आपण पाहतोय आणि संपूर्ण जनता बघते बर. की जे RSS आणि भारतीय जनता पक्षावर टोकाची टीका करणारे, मग बर. काँग्रेस असेल, वंचित आघाडी असेल, राष्ट्रवादी असेल, MIM असेल, हम्म. हे टोकाची टीका करणारे आज एकमेकाची जिरवायची भाषा करतायत. बरोबर. म्हणजे तुम्ही जी टीका करत होता ती सुद्धा राजकारणातूनच करत होता का काय हे जनता बघते. उद्याच्या काळात भले तुम्ही एकत्र या न या, पण हे आज जनता मात्र सगळं बघून कुणाला मतदान करायचं, तर याचा फायदा भारतीय जनता पक्ष, RSS यांना होणार आहे. याचं आत्मचिंतन ह्या सगळ्यांनी करायला पाहिजे होतं आणि ह्याच्यासाठी 2 पावलं माग या. मागच्या वेळेला न्यूज 18 वरच्या चर्चेतच हे मी सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर हे सगळं मोडलेलं आहे. त्यांचा MIM, वंचित एकमेकापासून बाजूला होणं, हे प्रकार आपण न्यूज 18च्या चर्चेत झालेले आहेत. तर एवढं होऊन सुद्धा अजून काही वेळ गेले का? आपण 2 पावलं मागे यावं हे काँग्रेसनं पण कुठेतरी विचार करायला पाहिजे. वंचितनं सुद्धा आपण कुणाची जिरवतोय? एकमेकाची जिरवतोय. भाजपची जिरवत नाही आहे, RSSची जिरवत नाही आहे. याचं आत्मचिंतन कधी करणार आहे ते?
बर व ब्रेकवर जाण्यापूर्वी दळवी सर, जर का म्हणजे प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रातले नाही तर देशातले एक मोठे नेते आहेत, विचारवंत आहेत. प्रत्येक विषयात त्यांचं एक स्वतःचं असं काहीतरी मत असतं आणि त्याच्या पाठीमागचं एक भक्कम असं एक लॉजिक असतं. असं असताना प्रकाश आंबेडकर यांना हे कळत नाही असं तर अजिबातच होणार नाही. मग जाणीवपूर्वक हे केलं जात आहे का? म्हणजे काँग्रेसकडनंही जाणीवपूर्वक होतंय का, वंचितकडनंही जाणीवपूर्वक होतंय का आणि MIM कडनंही जाणीवपूर्वक होतंय का? काय आहे नेमकं? नाही, काँग्रेसची आणि प्रकाश आंबेडकरांची दोघांची थोडीशी अडचण झालेली आहे. काँग्रेसला जर प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करायची असेल तर राष्ट्रवादीला सोडावं लागेल. बरोबर. सोडावं, कारण की बाळासाहेबांनी तशी अट टाकलेली आहे हो. की आम्ही राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार नाही आहे. आणि इतक्या वर्षाचा पार्टनर असलेला पक्ष राष्ट्रवादी याला एका क्षणात सोडण्याची तयारी काँग्रेसची नाही आहे. बरोबर. कारण की असे काही मतदारसंघ आहेत की जिथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी वर्षानुवर्ष सोबत लढलेले आहेत. बरोबर. त्यामुळे ही सगळ्यांचंच त्रांगडं होऊन बसलेलं आहे. अशा परिस्थितीत यांना एकत्रित बसूनच निर्णय घ्यावा लागेल. जर भाजप सेना युतीला हरवायचं असेल त्या सगळ्या पक्षांना एकत्रित बैठक घेऊन त्यातून मार्ग काढावा लागणार आहे. बर पण हे एकत्रित बसण्याची कुठलीही सुतराम शक्यता नाही. बर पण मग मनोज संसारे, हे सगळं आता इतकं स्पष्ट असताना मग फक्त दुसऱ्याच्या नावाने खडे फोडत राहायचंय तुम्हा सगळ्याच राजकीय पक्षांनी की ज्यांना तुम्हाला सगळ्यांना मिळून खरं तर शिवसेना भाजपचा विरोध करायचा आहे, पण तुम्ही सगळे जेव्हा एकत्र येता तेव्हा फक्त एकमेकांच्या नावाने बोलता. यातून वंचितही एकटं पडलं, MIM सुद्धा एकटं पडलं. आता काँग्रेस राष्ट्रवादीची तर स्थिती अशी आहे की जाणारे नेते आता राहिलेलेच किती आहेत तेवढेच फक्त मोजायचे. मिलिंदजी, आपण जे बोलताय ते अत्यंत बरोबर बोलत आहात. खरं म्हणजे ही जी पुरोगामी विचाराची जे काही पक्ष आहेत या सगळ्यांनीच विचार केला पाहिजे. आणि आमच्यासारख्या आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक भीमसैनिकाचं आणि आंबेडकरी समाजातील असणाऱ्या लोकांचं हे प्रामाणिक मत आहे की फुलेशाहू आंबेडकरी विचाराला मानणाऱ्या परिवर्तनशील विचाराच्या सर्व पक्ष संघटनेने एकत्र आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने एक प्रामाणिक आणि स्पष्ट भूमिका बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली पाहिजे. आणि ही अपेक्षा महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी विचाराची जनता करत आहे बाळासाहेबांच्याकडून. परंतु आज आम्ही हे खूप दुःख झालं की पुन्हा एकदा लोकसभेचाच असणारा फार्स या विधानसभेमध्ये देखील होणार आहे. आणि इथे पुन्हा एकदा याचा फायदा एका प्रतिगामी शक्ती विचाराच्या तुम्हाला अजूनही बाळासाहेब आंबेडकरांकडनं अपेक्षा आहे की ते अधिक सहकार्याची किंवा समन्वयाची सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची भूमिका अजूनही घेऊ शकतात बाळासाहेब आंबेडकर का? आता संपलं, कारण त्यांनी सांगलं आता गणपती विसर्जनाला 3 दिवस राहिले, 3 दिवसानंतर यादी जाहीर करणार. निश्चित मलाच नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम फुलेशाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाला ही बाळासाहेबांकडनं अपेक्षा आहे. कारण बाळासाहेब हे बाबासाहेबांचे नातू आहेत. बाळासाहेब हे राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रगल्भ नेते आहेत आणि त्यांना आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर खऱ्या अर्थाने शिवसेना बीजेपीचा पराभव करायचा असेल तर ते यावर विचार करतील अशी आमची अपेक्षा. मी तुम्हाला वेळ देतो. मी एक ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर मी सगळ्यात आधी तुमच्याकडे येईन सिद्धार्थजी. मला माहिती आहे की तुम्हाला या महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे आणि आता थेट बाळासाहेबांच्याच 1 पाऊल पुढे येण्याचा किंवा 2 पाऊल मागे जाण्याचा विषय निघाल्यामुळे तर तुम्हाला मत मांडायचंच आहे. पण स्वाभाविक आहे, महाराष्ट्रातल्या लोकांना एक सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा नेता आणि अधिक प्रगल्भ नेता म्हणून बाळासाहेब आंबेडकरांकडनं अपेक्षा आहेत. पण MIMच्या पाठोपाठ काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने वंचितच्या बद्दल जे एक प्रश्नचिन्ह निर्माण झालंय ते मात्र पुढच्या काही दिवसात अधिक मोठं होत जाणार असं तुर्तास तरी दिसतंय. मग यातून मार्ग काय? आणि वंचितची जर का सगळ्यांचीच कट्टी आहे तर कोणाशी तरी तर गट्टी असेल ना, ती कोणाशी आहे? एका छोट्याशा ब्रेक नंतर.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसला सोडचिठ्ठी वंचितची तर कुणाशी गट्टी, आणि हाच आपला आजचा विषय. ब्रेकवर जाण्यापूर्वी दोन प्रश्न प्रामुख्याने प्रकाश आंबेडकर आणि वंचितच्या भूमिकेबद्दल, कठोर भूमिकेबद्दल, सगळ्यांना न सामावणाऱ्या भूमिकेबद्दल विचारले गेले होते आणि त्याच्यावर सिद्धार्थ यांना बोलायचं होतं. आधी त्यांच्याकडे जाऊयात आणि मग राजू वाघमारे. माझा मुद्दाच आहे मिलिंदजी की हे जे प्रश्न आलेले आहेत ना, तर हे कुठून आलेले आहेत, तर बाळासाहेबांबद्दलची एक निगेटिव्ह इमेज जी ड्रॉ केली गेली जाणीवपूर्वक सत्ताधारी पक्षांकडनं असेल, माध्यमांमधल्या लोकांकडनं असेल, की बाळासाहेब खूप दुराग्रही आहेत, बाळासाहेब खूप हट्टी आहेत, बाळासाहेब सहकार्य करत नाही. प्रत्यक्ष जरा जाऊन बघा आंबेडकर भवनला, बाळासाहेबांसोबत काम करणाऱ्या लोकांना विचारा, जे दिवस रात्र सोबत राहतात, सामान्यातला सामान्य कार्यकर्त्याला विचारा. आज बाळासाहेबांची सहकार्याची भूमिका नसती तर धनगर समाज असेल, माळी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, ओबीसी मधले छोटे छोटे मायक्रो ओबीसीज असतील, हे आले असते की एकत्र. जर हट्टी आणि दुराग्रही स्वभाव असता साहेबांचा, तर छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना एकत्र करून त्यांच्यात नेतृत्व डेव्हलप करण्याचा जो प्रयत्न बाळासाहेब करतात त्याला यश आलं असतं का? नसतंच आलं ना. आज आमची सहकार्याची भूमिका नसती तर ऑक्टोबर ते मार्च इतका कालखंड आम्ही काँग्रेससाठी थांबलो असतो का? MIM ला सोडा, हा जो त्यांनी स्टँड घेतला होता, तर आम्ही ठाम भूमिका घेऊन MIM ला सोडलं नाही. हा आमची सहकार्याची भूमिका नसती तर आम्ही तेव्हा सोडून दिलं असतं ना. हे सगळे जे काही गोष्टी आहेत, तर बाळासाहेबांना निगेटिव्ह इमेज करायचं. आणि काय होतं, काही नेते सहज उपलब्ध होतात बाळासाहेबांवर आरोप करण्यासाठी, त्यांना पुढे आणायचं आणि म्हणायचं करा बाळासाहेबांवर आरोप, आणि पुन्हा एका दलित नॅरेटिव्ह मध्ये सेट करायचं. हे आता होणार नाही, कारण वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रातल्या तमाम वंचित बहुजनांची आघाडी झालेली, तो पक्ष त्या पद्धतीने उभा राहिलाय. त्यामुळे इथला सत्ताधारी भाजप सुद्धा त्याला एका जातीच्या चौकटीत बांधू पाहतोय. इथला विरोधी पक्ष म्हणून ज्याने काम करणं अपेक्षित होतं, तो काँग्रेस राष्ट्रवादी जो आता खऱ्या अर्थाने भाजपची बी टीम झालाय, ते दोन्ही पक्ष मिळून आम्हाला त्या पद्धतीने डॅमेज करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र आता ते काही शक्य नाहीये, हे या चारही पक्षांनी लक्षात घ्यावं. बरं, मनोज संसार यांना काही मुद्दा मांडायचा होता. बोला मनोजजी. मिलिंदजी, या ठिकाणी खरं म्हणजे सिद्धार्थ मोकळे यांचं वय पाहता ते बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत किती वर्षापासून आहे याची मला माहिती नाही आहे. पण बाळासाहेबांचा स्वभाव हा खरोखर एक प्रकारे सगळ्यांना घेऊन जाणारा जर असता, तर आतापर्यंत सम्यक समाज आंदोलनापासून ते भारी बहुजन महासंघ आणि आता वंचित बहुजन आघाडी, या सगळ्या प्रवासामध्ये बाळासाहेबांबरोबर अनेक दिग्गज लोक, अनेक दिग्गज आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत, राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल काय बोलाल, अधिकारी सोडून गेलेल्या लोकांबद्दल काय हे बोलाल, सगळे लोक बाळासाहेबांबरोबर होते असते का नाहीये? बाजू तुम्ही मांडताय ओवेसीने लोकसभेच्या सिद्धार्थ मोकळे मला बोलू द्या. एक लक्षात घ्या, सिद्धार्थ मोकळे, आज या वयात त्यांना तुम्ही जरा शांत राहा, आम्हाला बोलू द्या. आज पवारांना जी माणसं सोडून चालली आहे त्याच्याबद्दल काय उत्तर आहे तुमच्याकडे? शरद पवारांना तेव्हाही माणसांनी सोडलं, मी काय राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता नाही, मी आंबेडकरी चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून, भीमसैनिक म्हणून माझी भूमिका मांडतोय. ते राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या लोकांना विचारा. पण बाळासाहेबांवर आरोप करण्यासाठी आणि राष्ट्रवादीची बाजू मांडण्यासाठी जो भारी बहुजन महाराष्ट्राच्या जनतेला मला सांगा, मखराम पवार बाळासाहेबांबरोबर आहे, दशरथ भांडे बाळासाहेबांबरोबर आहे, रणजित मेश्राम बाळासाहेबांबरोबर आहे, विदर्भातले असणारी विदर्भाची माऊली लंकेश्वर गुरुजींची काय अवस्था झाली, अकोल्याच्या BRC सरकारची काय अवस्था झाली. आज महाराष्ट्रामध्ये अनेक लोक, मी सुद्धा बाळासाहेबांच्या भूमिकेशी, बाळासाहेबांच्या सोबत माझा युथ रिपब्लिकन घेऊन आम्ही सोबत काम करत होतो. परंतु बाळासाहेब आंबेडकर हे सातत्याने नियोजन अशा प्रकारची भूमिका घेतात. आता ओवेसींचं देखील तेच झालं, ओवेसींच्या सोबत सुद्धा तेच झालं की ओवेसी त्या ठिकाणी बाळासाहेबांना जाहीरपणे उचलून घेतात. बाळासाहेब माझे मोठे भाऊ आहेत आणि बाळासाहेबांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी ओवेसींनी महाराष्ट्रामध्ये लोकसभेची एक सुद्धा जागा लढवणार नाही असं स्पष्टपणे केलं. मनोजभाई आणि सिद्धार्थ, नाही, एक मिनिट, कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही बोलवायचं याची आम्हाला थोडीशी मोकळीक राहू द्या. नाही, त्यांनी केलेल्या आरोपांना तुम्ही उत्तर दिलं का? तुम्हाला मी वेळ दिला, वय नाही सिद्धार्थ
मतदारचं तेवढं आपण चळवळीमध्ये मी काम मनोज केलेलं आहे. भाई हो, चळवळ आणि काय काम केलं? सिद्धार्थ महाराष्ट्राला म्हणून माहिती कृपया आहे, त्याला माझ्या शांत वयापेक्षा करा. मोठे असाल तुम्ही, मला तुमचा माझी अनुभव भूमिका असेल, मांडू पण द्या. तो अनुभव तुमचा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मनोजजी काय तो? आणि सिद्धार्थ आपण थोडेसे बाकीच्यांनाही थोडीसं बोलण्याची संधी देऊया, माझा कारण पूर्ण याच्यात केवळ महाराष्ट्राचा अनुभव आहे, सिद्धार्थ भोपळे. वंचित मी काल हा एक औरंगाबादहून घटक मुंबईला आहे येऊन आणि त्या प्रवक्ता घटकाशी बनलेलो जोडलेले नाहीये. बाकीचे वेगवेगळे घटक आहेत ना मनोज भाई, त्याच्याबद्दलही नेत्याला विचारा माझा आपल्याला अनुभव जाणून काय घ्यायचं आहे आहे. तो. कारण तुम्ही बोलता बोलता वंचितनं असाही आरोप केला की काँग्रेस ही आता जवळपास भाजपची बी टीम झाली आहे. राजू वाघमारे, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? पोचतोय तुमच्या आता काल परवापर्यंत भाजपची वंचित ही बी टीम असल्याचा आरोप होत होता. आता तुमच्यावर आरोप व्हायला लागला राजू वाघमारे की काँग्रेस हीच भाजपची बी टीम आहे. या आरोपासारखा पोरकट आरोप आजपर्यंत काँग्रेसवर कोणी केला नव्हता. बर, त्याच्यामुळे या आरोपाला उत्तर देण्याची पण आमची इच्छा नाही. ठीक आहे. कारण अशा प्रकारचे पोरकट आरोप करणार त्याला कोण विचारणार हा प्रश्न आहे. हा प्रश्न दुसरा की काँग्रेसची स्थिती किती मजबूत आहे, कारण काँग्रेसचे नेते हे कुठे बीजेपी मध्ये गेलेले नाहीत. तुम्ही तपासून बघा किती नेते गेलेत कंपॅरेटिव्हली अदर पक्षांचे. तुमचा विरोधी पक्ष नेता जाऊन बसला तिकडे, राजू वाघमारे किती खोटं बोलणार? अहो, तुमचा विरोधी पक्ष नेता जाऊन बसलाय तिकडे, हर्षवर्धन पाटील कुठे चाललेत बघा. बंद करा, त्यांचा माईक बंद करा ना. अहो राजू वाघमारे, तुम्ही मुद्दा मांडा ना. आवाज बंद अहो करा. राजू वाघमारे असं माईक बंद करा नाही, तुम्ही तुमचा मुद्दा मांडा. तुमचा आवाज आहे ना? मी आहे ना इकडे, सिद्धार्थ मी आहे इथे, तुम्ही तुमचा मुद्दा मांडा. बोलताना डिस्टर्ब होतोय. अहो राजू वाघमारे, काय मुद्दा आहे? मांडा तुमचा. आता कसं आहे की वंचित आता पूर्णपणे पावसाळलेली आहे. बर, त्याच्यामुळे अशा प्रकारचे आरोप आता ते लोक करतायत. ठीक आहे. दुसरा प्रश्न, आजही काँग्रेस वंचित बरोबर आघाडी करण्यास उत्सुक आहे. बर, आम्ही ठीक आहे. आमची आशा म्हणजे- सोडलेली नाही. बर. आमचा प्रश्न एवढाच आहे की ज्यावेळी काही अटी टाकल्या जातात त्या अटी कधीच पूर्ण होणार नाहीत, अशा पद्धतीच्या अटी असतील. बर, आता ठीक आहे. उदाहरणार्थ राजू वाघमारे. राष्ट्रवादी आमच्या बरोबर असणार. नाही बाकीचे राजू वाघमारे, पक्ष उदाहरण असणार. तुम्ही नंतर, मग आम्ही अहो कसं- उदाहरण कसं तुम्ही काय वंचितच्या 144 नेत्यांना, त्याच्यावर करणार. तुम्ही विचार तर करा. तुमचा मुद्दा लक्षात आला. अशा राजू वाघमारे, पद्धतीच्या एवढ्या गोष्टी करू. झाल्यानंतर परस्परांवर टीका केल्यानंतर तुम्ही म्हणताय की आम्ही अजूनही वाट बघायला तयार आहोत. काँग्रेसची भूमिका कळली. आपण थोडंसं आपण भाजपच्या प्रवक्त्याने वेळ देऊयात आणि मग आपल्याला चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे वळायचं आहे. बोला. लोकसभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना हरवण्यासाठी काँग्रेसने काय काय केलं होतं हा इतिहास आहे. बाळासाहेबांना अकोल्यात हरवण्यासाठी काँग्रेसने काय काय केलं आणि दरवेळेला काँग्रेसची काय भूमिका होती हाही इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बर, त्यामुळे हा सगळा इतिहास लक्षात घेता काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे कधीही दलित वंचित आघाडीबद्दल बर, कधीही सिरियस नव्हते. ठीक आहे. आणि मी आता भारतीय जनता पार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पंचतीर्थ करायला निघालेली आहे. बर, त्यांचं ठीक आहे. हिंदू भालचंद्रजी, मी स्मारक शेवटचा करतायत. प्रश्न विचारतो तुम्हाला, अगदी थोडक्यात उत्तर द्या. तुम्हाला वंचित बद्दल सहानुभूती आहे का तुम्ही वंचितला मोठं करू पाहताय? नाही, थोडक्यात. वंचितची जी वाटचाल आहे वंचित करताय बर, त्यांच्या ट्रॅक वरती आमचं काही नाही. म्हणजे आमचं त्यांची म्हणणं असं तुमच्याशी आहे- गट्टी नाहीये. आमचं म्हणणं असं आहे की तुमची वंचित- त्यांच्याशी गट्टी नाहीये. नाही, निश्चितपणे नाही. बर, ही ठीक. सगळी मतं भारतीय जनता पार्टीकडे येणार आहेत. बर, ठीक आहे. आपण लोकशाही बघूयात पुढे कंटाळणार काय आहे होत त्यांच्या आहे. पुढे काय होत आहे. दळवी सर या चर्चेच्या शेवटाकडे येताना काय सांगाल तुम्ही? यातून पुढे काय दिसतंय तुम्हाला? आज महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेमध्ये वंचितबद्दल प्रचंड सहानुभूती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राचं राजकारणच मुळात आता बाळासाहेबांभोवती फिरत आहे. बर, याचा फायदा आता बाळासाहेब कसा उचलतात हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. आणि बाळासाहेबांसमोर संधी आहे. बर, आता त्या संधीचा फायदा त्यांनी घेतला पाहिजे. परंतु दुर्दैवानं बाळासाहेबांना वेळेचं महत्त्व कळत नाहीये. त्यांनी यादी घोषित करून इतर पक्षांना अडचणीत आणू नये. ठीक आहे. अजूनही वेळ आहे. आणि त्यांच्यात जर समेट झाला इतर बर. पक्षांबरोबर तर ठीक आहे. सरळ लढती बघायला मिळतील. ठीक आहे. भोकरे सर, शेवटची 30 सेकंद तुम्हाला. संजय भोकरे सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हे बाळासाहेबांना कळाल्यामुळं हा. ते जी काही 10-12% 14% पर्यंत आपण मतं मिळवलीत हा. ती उलट जास्त मुस्लिम समाज MIM ला जो विरोधी मुस्लिम समाज आहे अंतर्गत MIM ला तो सगळा आपल्याला मिळेल आणि टक्केवारी वाढेल
त्यामुळं MIM ची साथ सोडायची आणि आपण स्वतंत्र लढलो तर आपल्याला एक आपलं किती जास्तीत जास्त आपली ताकद आहे ती बरं. महाराष्ट्रात दाखवता येईल या उद्देशानेच ते उतरलेले आहेत. याचा अर्थ असा आहे हा. की एकंदर ते सत्तेत तर येऊ शकत नाहीत पण विरोधी पक्षात आपली ताकद निदान जास्तीत वाढवणं. जास्त जसं फडणवीस बरं. म्हटलेत विरोधी ठीक आहे. पक्ष नेता म्हणून बघायला मिळेल हो. त्याच्याकडे त्यांची घोडदौड असावी असं मला वाटतं. निश्चितपणे तुर्तास तरी आपल्याला असं म्हणता येईल की वंचितचा आता हा जवळपास एकला चलोरेचा नारा आहे. गणपती विसर्जनाच्या नंतर कुठल्याही क्षणी वंचित आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करू शकतं. पण या सगळ्या खेळामध्ये खरंच या सगळ्याच राजकीय पक्षांची म्हणजे वंचितची सर्वसामान्य मतदारांची किती गट्टी आहे, सत्ताधाऱ्यांची सर्वसामान्य मतदारांची किती गट्टी आहे आणि दुसरं काँग्रेस राष्ट्रवादीची सुद्धा खरंच वंचितची युती करायची तयारी आहे का सर्वसामान्य मतदारांची गट्टी आहे, हे पाहायला आपल्याला पुढचे काही दिवस थांबावं लागेल. तुर्तास पडद्यामागचं राजकारण मात्र जोरात सुरू आहे. आपण सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आज इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.